आपण बोधवी पासून सुरुवात करू. ठीक आहे, बोधवीला मी माईक ऑन करायची परमिशन देते. येस बोधवी, सांग मला तुला Yes, काय ma'am. आठवतंय. मॅम, आपण गेल्या क्लासमध्ये पाहिलं होतं की जेव्हा आपण रागात असतो किंवा घाबरतो तेव्हा आपलं काय होतं. जसं की कोण कोण सांगितलं होतं ते जेव्हा घाबरतात तेव्हा नख खातात किंवा पाय हलवतात किंवा काहीतरी करतात. बरोबर, आपलं शरीर आपल्याला सिग्नल देतं, हे आपण बघितलेलं लास्ट टाइम. बरोबर. येस, परफेक्ट. नेक्स्ट आपण बापू पाटीलला चान्स देऊया. बापू पाटील नावाने कोण जॉईन आहे, मला नाव पण सांग तुझं आता. बोल बेटा, तुला मी माईक ऑन करायची परमिशन दिली आहे, बोल. बापू पाटील. नाही बोलायचं. अरे मग हँड रेस कशाला कर, ज्यांना बोलायचं त्यांनीच हँड रेस करा, बाकीच्यांनी हँड डाऊन करा. हा, कन्फ्युजन नका करू. नवीन नवीन कोण आहेत, नवीन मुलांना चान्स देऊ. ऐश्वर्या माने. हा, तू सांग बेटा, बोल. ऐश्वर्या. हॅलो मॅम. हा बोल बेटा, बोल. मॅम, आपण ना शिकलेलो की मागच्या सेशन मध्ये सिग्नल आपल्याला जर राग आला तर आपल्याला कोणतं सिग्नल देतात. म्हणजे काही जणांचं असतं नख खाणे किंवा पाय खाजवणे किंवा तोंड वाकडं करणे. तर आपण असं शिकलेलं आणि आपण प्रत्येकाची म्हणजे काय म्हणतात सिग्नल, प्रत्येकाचं सिग्नल काय आहे ते विचारलेलं. बरोबर. ओके, व्हेरी गुड. अजून कोण वेगळं काही सांगेल? त्याच्या आधीच्या 2 सेशन्स बद्दल पण कोणाला आठवत असेल तर सांगा. ठीक आहे, फक्त मागच्या सेशन बद्दलच नाही, त्याच्या आधीच्या 2 सेशन्स मधलं पण किती आठवतंय मला बघायचंय तुम्हाला. खूप भावेश मोरे नावाने कोणतरी आहे, मला नाव नाही माहिती तुझं, मी तुला. हा, बरीच मुलं चॅट मध्ये मॅम, म्हणतात. माझं नाव नेहा आहे. नेहा. येस, बोल नेहा. हा मॅम, क्वेश्चन रिपीट करा ना. मी विचारलं बेटा, आपण मागे जे 2-3 सेशन आपले झाले की नाही, त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलंय. काही मुलांनी आता मागच्या सेशन मध्ये सांगितलं. आपण सर्वात पहिल्या क्लासमध्ये आपण राग कसा कंट्रोल करायचा ते घेतलं होतं. दुसऱ्या क्लासला मी तिसऱ्या क्लासमध्ये. आणि काय करायचं होतं त्याच्यासाठी आपण काहीतरी ट्रिक्स बघितल्या होत्या, आठवतंय? मॅम, मी आठवते, थांबा. आपण एक 4-7-8 ब्रीदिंग टेक्निक बघितली होती, आठवते? 4 अंक मोजेपर्यंत श्वास आत घ्यायचा. हा मॅम, 1, 2 ती केलं ते दुसऱ्या क्लासमध्ये. पहिल्या क्लासमध्ये आपण ते घेतलं होतं, म्हणजे कोणाला किती राग आहे, कोण सॅड आहे, कोण हॅपी आहे. आणि आपण विचारांना ऑब्झर्व करायला शिकलो होतोय ना, की काय कोणत्या प्रकारचे विचार येतात. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड नेहा. ओके, सो मुलांना व्हेरी गुड, तुम्ही खूप छान सांगताय आणि बऱ्यापैकी बरेच जण आलेले दिसतात मला इकडे. व्हेरी गुड. अच्छा, बापू पाटील नावाने नेहा पाटील जॉईन. ठीक. सो आता आपण आजच्या सेशन मध्ये काय बघणार आहोत माहितीये मुलांना, आपण ऍफर्मेशन्स आणि अजून थोडासा ब्रेथ वर्क, म्हणजे जे तुम्हाला मी मागच्या सेशन मध्ये पण ब्रीदिंगच्या टेक्निक शिकवल्या होत्या है ना, पण आज मी तुम्हाला अजून 2 नवीन टेक्निक शिकवणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स होऊन जातील ब्रीदिंग टेक्निकचे. म्हणजे तुम्हाला कंटाळा नाही येणार की एकाच प्रकारची ब्रीदिंग टेक्निक करून करून है ना, की तेच करतोय. तुम्हाला व्हरायटी मिळेल. ठीक आहे, आणि ऍफर्मेशन्स काय आहेत ते पण आपण बघूयात. कदाचित काही जणांना माहित असेल, काही जणांना नाही माहितीये, तर आपण त्यांना मी आज सांगणार की ऍफर्मेशन काय असतं आणि ते कशासाठी वापरायचं.
येस, आदितीने खूप छान सांगितलंय. माइंडचं बॉडीशी कनेक्शन, बॉडी स्कॅन मेडिटेशन, हा डिफरंट ब्रीदिंग ऍक्टिव्हिटी. येस, व्हेरी गुड आदिती. येस, ओके. सो आपण आत्ताचं सेशन सुरू करूयात. ओके. अच्छा, स्नेहलला काही सांगायचं? ठीक आहे, लास्ट. ओके स्नेहल, त्याच्यानंतर मी सेशन स्टार्ट करते, अदरवाईज ना मग टाइम नाही पुरत बेटा. ठीक आहे, जर मी आजचं सेशन लवकर संपलं तर तुम्हाला सगळ्यांना जितका चान्स देता येईल मी देईन चान्स बोलण्यासाठी. स्नेहलचं नाव मला नाही का नाही सांग. अरे बेटा, मी सगळ्यांना कसं चान्स देऊ सांगा. आता स्नेहलला मी लास्ट चान्स देते आता. हा बोल स्नेहल पटकन. येस मॅम, मी पहिल्या सेशन पासून सगळं सगळं थोडं थोडं सांगते. आपण पहिल्या सेशन मध्ये आपल्या म्हणजे मन कशा प्रकारे रिॲक्ट करतं हे पाहिलं होतं. पहिलं तर आपण आपलं मन आता कोणत्या स्थितीमध्ये आहे ते पाहिलं होतं. जसं की आपण फॉर एक्झाम्पल एका एक्झाम्पल नुसार पाहिलं होतं की आता ढगाळ आहे की विजा कडाडतात की पाऊस येतोय की असं खूप डेंजर आहे असं आपण पाहिलं होतं की हॅपीनेस आहे असं आपण पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एखाद्या आपल्यासोबत घटना घडली तर आपण कसं रिॲक्ट करतो, आपलं मन त्याच्यावर कसं रिॲक्ट करतं आपण हे पाहिलं होतं. आणि आतापर्यंतच्या क्लासमध्ये आपण हेच पाहिलं. आणि एक मनाला शांत करण्याची तुम्ही टेक्निक पण सांगितली होती. आणि अफर्मेशन म्हणजे काय हे पण सांगायचं होतं मला. म्हणजे आपल्या मनाला एखादा आपण आता आपण स्वतःला म्हणतो की आता मी हे करू शकत नाही, मी हे करेन की नाही, असं आपण स्वतःबद्दलच स्वतःलाच डाऊट फील करतो की हे माझ्याच्याने होईल का नाही. पण अफर्मेशन अशी टेक्निक आहे जी आपण स्वतःवर डाऊट घेतो, ते आपण स्वतःला कॉन्फिडन्स फील करतो. की जसं आपण सकाळी उठल्या जर म्हटलो की मी एखादी गोष्ट मला करायची आणि ते मी करू शकेन, जर असं काही अफर्मेशन आहेत की जसं की आपण म्हणतो की मी आज खूप नाराज आहे, त्या जागी आपण सकाळ उठलो की आणि म्हटलो की मी आज खूप खुश आहे, तर ते अफर्मेशन आहे. असे खूप सारे अफर्मेशन आहेत जे आपल्याला हॅपी बनवतात. येस, व्हेरी गुड स्नेहल, थँक्यू सो मच. आणि तू बऱ्यापैकी बरोबर उत्तर दिलेस अफर्मेशन्स बद्दल. ठीक आहे मुलांना, तुम्हाला सगळ्यांना मी लास्टला चान्स देते जर टाइम उरला तर. ठीक आहे, बिकॉज ऑलरेडी 10 मिनिटं आपली झालेली आहेत. आणि ज्यांना क्वेश्चन्स विचारायचे तुम्ही चॅटमध्ये क्वेश्चन्स टाका. आता मी सेशन सुरू करते. ठीक आहे, आता सगळा वेळ आपला ह्याच्यातच निघून जाईल. ठीक आहे, सो जसं आपण दर सेशनला करतो, आपण पहिले स्वतःचा मूड चेक करतो. तर आजचा तुमचा फीलोमीटर काय आहे, तुम्हाला कसं फील होतंय मला सांगा. तुम्ही 1 ते 6च्या रेंजमध्ये सांगू शकता. म्हणजे हा जो मीटर आहे तुम्ही जो दिसतोय तुम्हाला, तर व्हेरी हॅपी म्हणजे खूप खुश असाल तुम्ही तर तुम्ही 1 नंबर द्या, चॅटमध्ये लिहा. तुम्ही नॉर्मल खुश असाल तर 2 लिहा. आणि तुमचं ओके मूड आहे म्हणजे खूप खुश पण नाही आहात आणि खूप दुःखी पण नाही तर 3 लिहा. थोडेसे सॅड असाल तर 4 लिहा. थोडे जास्त सॅड असाल तर 5 लिहा. आणि खूप जास्त सॅड असाल तर 6 लिहा. खूप म्हणजे आज जामच रडलोय किंवा आज जामच राग आलाय, खूपच मूड खराब आहे असं जर असेल तर 6 लिहा. 1, 3. ओके, काही 4 वाले पण आहेत. वा वा वा, व्हेरी गुड. मुलांना मला हे बघून खूप चांगलं वाटतं की तुम्ही ना खरं सांगताय. तुमच्यापैकी काही जणांचा मूड 4, 5 किंवा 6 वर आहे, तर तुम्ही ते खरं मान्य करताय की तुमचा मूड आज चांगला नाहीये. ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही लोकांसमोर दाखवण्यासाठी खोटं हे नाही करतात की नाही माझा मूड तर चांगलाच असतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याला दिखावा नाही करायचा आहे. आपल्याला जे सत्य आहे ते मान्य करायचंय. ठीक आहे, नाहीये मूड खराब, नाहीये मूड खराब, है ना. ठीक आहे, एवढं काही नाहीये त्याच्यात, आपण ठीक करून घेऊ, है ना. सो आणि हे कधी करू शकतो आपण ठीक, जर आपण आधी मान्यच नाही केलं की आपला मूड खराब आहे तर आपण ठीक पण नाही करू शकत त्याला, है ना. त्यामुळे पुढे जाण्यासाठी आधी आत्ताची परिस्थिती जी ती मान्य करणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, सो हे नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला जे फील होत असतं त्याला इग्नोर नाही करायचं.
ठीक आहे. आपल्याला ज्या भावना येत असतात मनामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं कधी. ठीक आहे. कारण काही जणांना सवय असते की ते खूप सॅड असतात, पण ते तरी पण लोकांसमोर असं दाखवतात की नाही नाही मला तर काहीच नाही झालंय. ही खूप चुकीची गोष्ट आहे. आपण स्वतःसोबत खूप वाईट करत असतो असं करून. ठीक आहे. ओके, आता पुढे जाऊया. सो अरे ह्या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही सगळ्यांनी मला सुरुवातीलाच दिलेलं आहे की तुम्हाला काय काय आठवत आहे माइंडफुलनेस बद्दल. अच्छा, तरी पण मला हे सांगा, आता तर तुम्ही मला हे सांगितलं की तुम्हाला मागच्या सेशन मध्ये काय काय आठवतंय, पण मी तुम्हाला माइंडफुलनेस या शब्दाची व्याख्या शिकवली होती. तुम्हाला कोणाकोणाला आठवतंय मला चॅट मध्ये लिहून सांगा. माइंडफुलनेस म्हणजे काय तुम्हाला आठवतंय का? मी तुम्हाला सांगितलं होतं याबद्दल. सांगा सांगा. चॅट मध्ये सांगा मुलांना. किंवा माईक ऑन करू का मी? चला बघूयात माईक ऑन केल्यावर काय होतं. होऊन जाऊ दे, फक्त गोंधळ नका करू. माइंडफुलनेस म्हणजे काय आठवतंय सांगा. बोला बोला. मॅम मी सांगू का जागृती? हा बोल जागृती. टीचर म्हणजे मला तर माहित नाही कन्फर्म की हे आन्सर बरोबर आहे की चुकीचं. तर टीचर माइंडफुलनेस म्हणजे टीचर माझ्या अंदाजाने ज्या वेळेला आपल्याला खूप साऱ्या आयडिया म्हणजे येतात इकडून तिकडून, आपण जर काही कामात व्यस्त असलो तर आपल्याला खूप साऱ्या आयडिया येतात, याला माझ्या अंदाजाने माइंडफुलनेस म्हणत असतील. नाही, चुकलंय उत्तर. मॅम मी सांगू का लावण्य? हा बोल लावण्या. हा बोल लावण्या. मॅम माइंडफुलनेस म्हणजे आपण जर आता आपण एका ठिकाणी शांत जागेवर बसलो आहोत आणि आपल्याला खूप भूतकाळामधल्या विचार येत असले, म्हणजे भूतकाळामधील विचार येत असतील आणि ते जातच नसतील, तर तेव्हा माइंडफुलनेसची ही क्रिया जाणून येते. म्हणजे तेव्हा असं आपण ते विचार म्हणजे येऊन द्यायचे आणि नंतर त्यांना जाऊन द्यायचं. एकदम शांतपणे त्यांना जाऊन द्यायचं आणि त्या विचारांवर एकदम लक्ष केंद्रित करून त्यांच्याकडे नीट लक्ष देऊन ते विचार काय म्हणताय त्या अनुभवून मग त्यांना जाऊन द्यायचं आपल्या मनातून. तेव्हा आपण एकदम म्हणजे आपलं मन हलकं होऊन जातं आणि तेव्हा आपण स्थिर होऊन जातो. मॅम मी सांगू आता सचिन नावाची स्वप्नाली. हा हा बोल बेटा बोल. सोनाली. मॅम म्हणजे मनातल्या भावना, विचार व आपल्या मनाची स्थिती. ओके ठीक आहे. मॅम मी सांगू? ओके ओके. हा साक्षी बोल बोल साक्षी. हा मॅम मी सांगू? किती बोलू? येस मॅम. बोल मॅम साक्षी. माइंडफुलनेस म्हणजे आपल्या विचार, भावना किंवा शारीरिक संवेदनांवर लक्ष केंद्रित करणे आणि त्या क्षणी काय अनुभवत आहोत याची जाणीव ठेवणे म्हणजे माइंडफुलनेस. थोडं जवळ आहेस तू. मॅम मी सांगू? हा सांगू बोल. जागृती प्लीज वन टाइम नाही चान्स द्या. जागृती थांब, तुला चान्स दिलेला जागृती. थांब आता दुसऱ्यांना मॅम चान्स दे. मला पण जे आधी कोण बोललं ना तेच होतं माझं पण. माइंडफुलनेस म्हणजे आपले विचार, शारीरिक हे आता आजूबाजूचं काही असतं टीचर, म्हणजे आपले विचारच. जसं की मला जे बोलायचं होतं ते मुलींनी ठीक आहे. सांगून तुम्ही दिलं. सगळ्यांनी खूप चांगले प्रयत्न केले. मॅम मी सांगू सोनाली? जागृती एक टाइम प्लीज. मॅम मी सांगू सोनाली प्लीज? हा सोनाली सांग. मॅम जे आपले विचार राहतात आणि विचारासोबत आपण आता प्रेझेंट टेन्स मध्ये आपण जे विचार करतोय तर ते अनुभवून आणि समाविष्ट होऊन त्यांना जाणीव न करता आपल्याला एकदम असं त्याला प्रतिसाद न देता ते विचार आपल्याला काढून टाकायचे. सपोज मी आज सॅड होते त्याच्यामुळे मग ते विचार काढून मन हलकं झालं आता क्लासला बसले तर. तुम्ही सांगितलं तर मॅम तसंच एकदम असं ठीक आहे. माइंडफुल ओके ओके ओके. शांत शांत बसा सगळे. टीचर मी सांगू प्लीज टीचर? नाही नाही आता बस. मला पुढचं पण करवायचंय मुलांना. थांबा. तुमच्या सगळ्यांचा उत्साह खरंच खूप छान आहे. सो काही जणांनी बरोबर म्हणजे जवळ होतात तुम्ही योग्य उत्तराच्या. माइंडफुलनेसचा सिंपल अर्थ काय आहे माहितीये का मुलांना?
तुम्ही जे पण करत असाल, माइंडफुलनेसचा अर्थ हे नाहीये की तुम्हाला खूप विचार येत आहेत तर तुम्ही बसू ते विचारांना शांत होऊ देतायत. ते ऍक्च्युली ती टेक्निक आहे की मनाला लाईनवर आणणं जेव्हा तुमचं मन माइंडफुल नाहीये. बट नॉर्मली पण तुम्ही कोणतंही काम करत असताना तुम्ही त्या कामाबद्दलच विचार करताय, किंवा तुम्ही जेव्हा काहीच काम काही करत नाही आहात तेव्हा तुम्ही रिलॅक्स्ड आहात. किंवा उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या शाळेमध्ये विज्ञानाचा क्लास चालू आहे, ठीक आहे. आता हे नीट लक्ष देऊन ऐका, मी परत एकदा तुम्हाला समजावून सांगतो, ठीक आहे. समजा तुमच्या शाळेमध्ये विज्ञानाचा तास चालू आहे, सायन्सचा. तर त्या केसमध्ये काही मुलांचं लक्ष खिडकीच्या बाहेर आहे, काही मुलं बघतायत खिडकीच्या बाहेर काय चालू आहे, काही मुलं त्यांचं काहीतरी चित्र काढतायत, काही मुलं इकडे तिकडे बघतायत. हा, याला माइंडफुलनेस नाही म्हणत. माइंडफुलनेस कशाला म्हणणार की जे शिक्षक शिकवतायत त्याच्याकडे तुमचं पूर्ण लक्ष आहे, तुमचं लक्ष दुसरीकडे कुठेच जात नाहीये, तुमचं 100% लक्ष ते शिक्षक जे शिकवतात. तुम्ही आता वर्तमान काळामध्ये आहात, तुम्ही ना तुम्ही भविष्याबद्दल विचार करताय की आता ह्या क्लास नंतर कोणता तास होणार आहे, कोणता पिरियड आहे याच्यानंतर, किंवा तुम्ही भूतकाळाबद्दल पण विचार नाही करत आहात की मागच्या क्लासमध्ये असं झालं होतं, काल असं झालं होतं. म्हणजे आता काय चालू आहे, विज्ञानाचा तास चालू आहे, पण तुम्ही जर विचार करताय पास्ट मधला म्हणजे भूतकाळाचा विचार करताय तर त्याला आपण माइंडफुलनेस नाही म्हणतो. माइंडफुलनेस आपण त्याला म्हणू की ज्याला आपण म्हणतो की पूर्ण सजगता, की आता जे चालू आहे पूर्ण आपलं मनाचं लक्ष पूर्ण त्यावरच केंद्रित आहे, ठीक आहे ना. आपण तिकडच्या गोष्टींवर डिस्ट्रॅक्ट एकाग्र होऊन ना, एकाग्रता. एका प्रकारे एकाग्रता आपण म्हणू शकतो आपण, ठीक आहे. येस. सो हे मी एक खूप छानसं मला उदाहरण आठवलं तुमच्यासाठी की तुमच्या बऱ्याचशा आई वडिलांची शेती आहे है ना. तर तुम्ही जेव्हा शेतात, तर सगळेजण गेला असाल, तुम्ही आपापल्या आई वडिलांच्या तुमच्या शेतात तर नक्की गेला असाल. तुम्ही जेव्हा शेतात जाता त्यावेळेला तुम्ही फक्त ते शेत कसं आहे ते बघताय, तुम्ही एन्जॉय करताय तो टाइम, तो शेतामधला तुमचा जो निवांत वेळ आहे. तुम्ही असे आजूबाजूला बघताय, इकडे काय आहे, कोंबडी चालली आहे, इकडे काय तर गाय आहे, गाय इकडे तिकडे चारा खातीये, ठीक आहे. सो अरे मुलांना तुम्ही 1 2 3 4 काय पाठवताय आता? अच्छा, सॉरी, ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही शेतात जाता आणि त्यावेळेला तुमचं पूर्ण म्हणजे त्यावेळेला तुम्ही हे विचार नसतात करत की अरे शाळेत तेव्हा असं झालं होतं, किंवा आता शाळा चालू होईल, किंवा जे काही मम्मी काल मला हे ओरडली होती, पप्पा मला काल ते बोलले होते, हे सगळं तुम्ही नाही विचारता. तुम्ही जस्ट शेतामध्ये आलात आणि तुम्ही तो टाइम एन्जॉय करताय, तुम्ही वर्तमान काळात आहात. याला आपण माइंडफुलनेसचं एक उदाहरण बोलू शकतो, ठीक आहे. आता तुम्हाला समजलंय का माइंडफुलनेस म्हणजे काय आहे, की आता वर्तमान काळात जे चालू आहे. म्हणजे समजा मी आता तुमचा क्लास घेते की नाही, आता मी तुमचा क्लास घेता घेता मी भूतकाळातला विचार जर करत बसले की अरे म्हणजे आता मला ना तेव्हा असं झालं होतं, किंवा मी फ्युचरचा विचार करते, अरे मला आता जेवायचंय, मला मग आता जेवणाचं काय तयारी, हे जर मी विचार करत असेल तर ह्याला माइंडफुलनेस नाही म्हणणार. माइंडफुलनेस कधी म्हणणार आपण, की माझं लक्ष फक्त तुमच्यावरच आहे, आता फक्त तुम्हाला मला जे काही बोलायचं आहे, जे काही मला शिकवायचं, माझं पूर्ण लक्ष त्याच्यावर आहे ना, तर त्याला आपण म्हणणार माइंडफुलनेस. आणि माझं हे माइंडफुलनेस म्हणजे एवढंच नाहीये की मला तुम्हाला काय शिकवायचंय. माइंडफुलनेस म्हणजे हे पण की तुम्ही जे बोलताय त्याच्याकडे पण मी लक्ष देऊन ऐकते है ना. तुमचे छोटे छोटे जे प्रश्न आहेत त्याला पण मी तेवढंच गांभीर्याने ऐकते, माझं पूर्ण लक्ष केंद्रित आहे तुमच्यावरती. तर ह्याला पण आपण माइंडफुलनेस म्हणू, ठीक आहे. आता समजले सगळ्यांना? येस मॅम. येस. येस मॅम. आणि आपण मागच्या वेळेला माइंडफुलनेसचे फायदे पण बघितले होते की आपलं मन जर ज्या वेळेला जिथे केंद्रित व्हायला पाहिजे, म्हणजे वर्तमान काळात जी घटना चालू आहे तिथे जर आपलं लक्ष केंद्रित असेल तर काय होईल, त्याच्याने आपल्याला त्यावेळेला ते काम काय आहे ते समजेल, आपले गैरसमज कमी होतील है ना. आणि काम काय आहे किंवा अभ्यास काय आहे तो नीट समजल्यामुळे
नंतर आपला टाइम डबल जाणार नाही त्याच्यावरती, है ना. बरेचदा असं होतं की शाळेमध्ये शिक्षक जेव्हा शिकवत असतात त्यावेळेला आपलं लक्ष नसतं, आपलं लक्ष भलतीकडेच असतं, मग आपल्याला समजत नाही की काय शिकवलं. मग आपण नंतर ट्युशनला जाऊन शिकतो किंवा मैत्रिणीला विचारतो की काय शिकवलं सरांनी, मला तर कळलंच नाही, माझं तर लक्षच नव्हतं, मी तर खूप टेन्शन मध्ये होतो त्यावेळेला, मी विचार करत होतो की काय होईल आता. तर मग काय होतं, तुमचा डबल वेळ जातो त्याच्यामुळे. ठीक आहे. तर माइंडफुलनेसमुळे काय होतं, वेळ खूप वाचतो, एनर्जी खूप वाचते, है ना. आणि खूप सारे दुसरे पण फायदे आहेत, आपले गैरसमज पण कमी होतात त्याच्यामुळे. ठीक आहे. तर असे सगळे माइंडफुलनेसचे खूप सारे फायदे आहेत, ते पण आपण बघितलं होतं मागच्या वेळेला. ठीक आहे. ओके. आता आपण बघणार ओके मॅम. आहोत पॉवर ऑफ. येस मॅम. हॅलो मॅम. हा बोल मॅम, बेटा. चॅट बॉक्स बंद करून द्याल का? खूप वेगवेगळे मेसेज करताय मुलं. काय मेसेज करताय ते मुलांना? आता चॅटिंग नका करू. ठीक आहे. थोडं माझ्याकडे लक्ष द्या मी काय बोलते. ओके, व्हेरी गुड. तुम्ही खूप हुशार मुलं आहात, किती गुणी मुलं आहात तुम्ही, सांगितलं लगेच थांबले सगळे. व्हेरी गुड. सो मुलांना, तुमच्यापैकी ज्यांना नाही माहितीये, मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगते की ऍफर्मेशन म्हणजे काय भानगडे बुवा, मला असं विचार पडला असेल तर. ऍफर्मेशनला सोप्या शब्दात आपण हे समजू शकतो की आपला स्वतःशी चाललेला संवाद. ठीक आहे. जसं आपण दुसऱ्यांशी बोलत असतो तसं आपण स्वतःशी पण बोलत असतो, पण आपल्याला बरेचदा माहीतच नसतं की आपण स्वतःशी बोलतोय. ठीक आहे. सो आपले मनातल्या मनात जे विचार चालू. बेटा म्यूट कर. मॅम मी 1 मिनिट बोलू? हा बोल. मॅम तुमच्या नेटवर्क मुळे आवाजच येत नाही. माझा आवाज येत नाहीये? येत आहे. बाकीच्यांना येतो का माझा आवाज? येत आहे. येतोय मॅम, क्लिअर येतोय आवाज. मॅम क्लिअर आवाज येतोय. रिजॉईन कर एकदा. क्लिअर येतोय. येतोय मॅम आवाज. ज्यांना ज्यांना आवाज नाही येते पुन्हा जॉईन करा. ओके ओके कूल. सो ऍफर्मेशन म्हणजे काय, आपला स्वतःशी चाललेला संवाद. ठीक आहे. मग तो कशाच्याही बाबतीत असेल. तर तुम्ही कधी ऑब्झर्व केला असेल तर आपल्या मनामध्ये जेव्हा खूप निगेटिव्ह विचार असतात तेव्हा आपण अशा टाईपचे विचार संवाद आपण स्वतःशी करत असतो की नाही मला तर नाही जमणार, मला नाही वाटत, मी प्रॅक्टिस तर खूप केली आहे पण मला असं वाटत तर नाहीये की मी नीट एक्झाम देऊ शकेन. किंवा एक्झाम झाल्यावर असे विचार चालतात की यार ह्या प्रश्नाचे उत्तर तर बरोबर दिली आहेत तरी पण आता किती मार्क मिळतील काय माहिती, आता टीचर ओरडतील आणि मग काय होईल काय माहिती, मला तर जमतच नाही. दरवेळेला असंच होतं माझ्यासोबत आणि मी किती पण मेहनत केली तरी पण असंच होतंय माझ्यासोबत, मला तर जमतच नाही, जाऊ दे. हे संवाद आहेत स्वतःशी साधलेले. या उलट असं पण होतं आपल्या मनामध्ये, अरे वा आता मी उद्या ट्रिपला जाणार आहे, मला तर जाम मजा येणार आहे. किंवा जर तुम्हाला कधी अवॉर्ड मिळतो, कधी कुठचं बक्षीस मिळालं तर तुमच्या मनात काय हॅलो विचार चालतात टीचर. की वा मी. हा टीचर मला पण बोल. ना, जेव्हा आपला क्लास सुरू झालेला ना तेव्हा मला पण हाच डाऊट पडला होता की आपल्या मनामध्ये म्हणजे असं वाटतं की आपण 2 भागामध्ये डिवाइड झालोय. टीचर एका साईडने असं वाटतं की एखादी काम म्हणजे जर आपल्याला करायचं असेल तर एका साईडने आपल्याला असं वाटतं की वा हे काम करायला मला किती आनंद येतोय, आणि काही टायमाला असं वाटतं की ह्या कामामध्ये काहीतरी इतका इंटरेस्ट आहे. लगेच टीचर आपलं लगेच म्हणजे एक्सपेरिमेंट आपल्या मनातच असं असतं की अरे नाही हे काम करायला पण मज्जा येते. मग टीचर असं कशामुळे होतं? हा तर हे आपल्याला कारण कोणी शिकवलं नाहीये ना की स्वतःशी संवाद कसा साधायचा. दुसऱ्यांशी संवाद साधताना तरी आपण विचार करून बोलतो, विचार करून ठरवतो की काय बोलायचंय, पण स्वतःशी संवाद करताना कधीच आपल्याला माहितच नाही हा कॉन्सेप्ट. म्हणजे आपल्या डोक्यात जे विचार चालू असतात विशेष करून स्वतःबद्दलचे की मी असा दिसतो, मी अशी दिसते, मला अमुक जमतं, मला तमुक जमतच नाही, आणि मला ही गोष्ट कधीच जमत नाही, मला ही गोष्ट कधी जमूच शकत नाही, किंवा मलाच हे सगळं येतं, माझ्यापेक्षा जास्त कोणीच श्रेष्ठ नाहीये. हे सगळे जे स्वतःबद्दलचे असलेले जे बिलीफ्स आहेत हे सगळे एक प्रकारे ऍफर्मेशन म्हणजे काय की आपण ठाम परत ठोस त्याच्यावर ठप्पा मारतोय. म्हणजे जेव्हा जर तुम्ही सारखं सारखं असा विचार करताय की मला जमेल, हे मी हे करू शकतो, मी करू शकतो, तर आपण आपल्या मनावरती हे अफर्म करतोय. अफर्म म्हणजे
शिक्कामोर्तब पुन्हा पुन्हा करतो की येस मी करू शकते, मी करू शकते. आणि मग तुम्ही असं ऑब्झर्व केलं असेल की जे अफर्मेशन आपण स्वतःला सारखे सारखे देतो, म्हणजे जी वाक्य आपण स्वतःला सारखे सारखे ऐकवतो, तर आपली जी पर्सनॅलिटी आहे ती तशीच घडायला लागते. सो आता मी तुम्हाला काही उदाहरणं सांगते आणि हे किती पॉवरफुल असू शकतात अफर्मेशन्स ते पण आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो इथे काही उदाहरणं दिलीत बघा. मी इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये लिहिलंय. पहिलं आहे आय एम अ पीसफुल पर्सन. मी एक शांत व्यक्ती आहे. हे आता नॉर्मली काही जण अशी पण शांत असतात, तर मग त्यांच्यासाठी हे वाक्य ऍक्सेप्ट करणं खूप इझी की हा मी एक शांत व्यक्ती आहे. पण जी मुलं जास्त बडबडी आहेत, सारखा राग येतो, त्यांना असं वाटतं. हा बोल बेटा. मुलांनो, तुम्हाला सिन्सिअरली अभ्यास करायचा असेल तरच क्लासमध्ये थांबा. ठीक आहे. असं क्लासमध्ये मध्ये मध्ये डिस्टर्ब करायचं असेल तर येऊ नका क्लासमध्ये. नाही ना. ओके, मी सगळ्यांचेच माईक म्यूट ठेवते आणि हर्षल पडवी नावाने जे कोणी जॉईन आहे मी तुला रिमूव्ह करते बेटा. ठीक आहे. कारण इथे सगळेजण सिरियसली अभ्यास करतात, पण तुला सिरियसली करायचं असं वाटत नाहीये. ठीक आहे. सो आता हे जे काही झालं, हे असं परत झालं तर मी माईक वगैरे काहीच ऑन नाही करणार. ठीक आहे. मी माईक ऑन केलेले आहेत सगळ्यांचे, पण तुम्ही विचार करून बोला मध्ये जे काही बोलताय तुम्ही. सो हा, तर पहिलं वाक्य आपण बघितलेलं की आय एम अ पीसफुल पर्सन. आपण स्वतःला हे सांगतोय की तुम्ही नॉर्मली शांत नसाल राहत, तर तुम्हाला हे बोलणं अजूनच गरजेचं आहे. ठीक आहे. कारण जर तुम्ही सारखं सारखं स्वतःला हेच बोला की मी खूप रागीट आहे, मला तर खूप राग येतो, मी तर शांत राहू नाही शकत बाबा, मला तर जरा पण असं झालं तर मी तर रागवतो. मग हे काय होतंय, तुम्ही अफर्म करताय स्वतः. तुम्ही स्वतःला तो तुमचा जो रागाचा जो स्वभाव आहे त्याला तुम्ही अजून स्ट्रॉंग बनवताय. ठीक आहे. हा पण एक अफर्मेशन आहे की मला तर राग येतो, मी तर रागीटच आहे. ठीक आहे. हा पण एक अफर्मेशन आहे. सो अफर्मेशन चांगलेच असतात असं नाही, वाईट पण असतात. तर आपल्याला विचार करून सिलेक्ट करायचं आहे की आपलं मनामध्ये कोणतं अफर्मेशन ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर एक आहे आय लव्ह माय स्टुडंट लाईफ. मला माझे शालेय जीवन फार आवडते. त्यानंतर आहे आय एम गुड ऍट स्टडीज. हे स्पेशली त्या मुलांसाठी ज्यांना असं वाटतं की ते अभ्यासात कमकुवत आहेत, तर तुम्ही हे स्वतःला सारखं सारखं आठवण करून द्या की तुम्ही चांगले आहात अभ्यासात, मी खूप चांगला आहे अभ्यासात. ठीक आहे. मी जर ठरवलं तर मी खूप चांगलं करू शकतो. ठीक आहे. तर हे स्वतःला, कारण दरवेळी की नाही मुलांना आपल्याला बाहेरून कोणीतरी मोटिवेशन द्यायला किंवा दरवेळेला आपला उत्साह वाढवायला बाहेरून कोणी येईलच हे गरजेचं नाहीये. ठीक आहे. आता तुम्ही लहान आहात तर तुमचे आई वडील किंवा मोठे भाऊ बहीण किंवा तुमचे जे शिक्षक आहेत ते तुम्हाला तुमचं प्रोत्साहन करतील किंवा तुम्हाला समजवतील कधी तुम्ही जर दुःखी वगैरे झालात तर. पण जसं जसं आपण मोठे होत जातो तसं आपलं मनोबल वाढवायला दरवेळेला आपल्या आजूबाजूला कोणी असेलच असं गरजेचं नाहीये. ठीक आहे. त्यामुळे आपल्यालाच ही सवय असली पाहिजे की आपणच स्वतःचे मोटिवेटर बनले पाहिजे. ठीक आहे. आपणच स्वतःला त्या खड्ड्यातून बाहेर काढणारे बनले पाहिजे. ठीक आहे. हे कळतंय का तुम्हाला? मला सांगा जरा. हे लक्षात येस मॅम, कळतंय. एक्झाम्पल दिले, तुम्ही स्वतःचे अफर्मेशन स्वतः पण डिझाईन करू शकता. ठीक आहे. आता मी त्या अजून 2 उदाहरण दिले बघा. आय एम काइंड अँड कर्टियस टू ऑल. हा, याचं मराठीत मी भाषांतर लिहिलंय, मी सर्व लोकांशी दयाळू आणि विनम्र आहे. ठीक आहे. हे पण आपल्याला स्वतःला आठवण करून दिली पाहिजे, कारण कधी कधी काय होतं, आपल्याला जेव्हा यश मिळतं तेव्हा आपल्या आतमधली गुर्मी वाढायला लागते, आपल्या आतमध्ये गर्व वाढायला लागतो. आणि मग आपल्यालाच कळत नाही की आपण समोरच्यावरती कधी कधी डाफरतो किंवा आपण समोरच्यावरती हे म्हणजे स्वतःचं वर्चस्व गाजवायला लागतो. हा, तर हे होऊ नये म्हणून आपल्याला स्वतःला आठवण करून द्यायची की आपला मूळ स्वभाव, मानवी मूळ स्वभाव काय आहे? विनम्र, दयाळू. हा मानवाचा मूळ स्वभाव आहे की नाही? सो हे आपण स्वतःला आठवण करून देऊ शकतो.
अजून एक आहे आय कॅन ओव्हरकम एनी प्रॉब्लेम, मी कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो. हे मोटिवेशनल अफर्मेशन आहे. ठीक आहे, तर हे खास करून तुम्हाला तेव्हा आठवेल जेव्हा तुम्हाला काही अडचणी येतील. पण ते कसं आठवेल, तुम्हाला कसं आठवू शकतं जर तुम्ही आत्तापासूनच स्वतःला आठवण करून दिली तर. म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम येईल तेव्हा अचानक हे नाही आठवणार वाक्य की मी कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो. जर तुम्हाला सुरुवातीपासूनच बोलायची ही सवय असेल, स्वतःच्या मनात तुम्ही हे ठाम केलं असेल की मी कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो, तर मग जेव्हा खरोखर अडचणीची वेळ येईल ना तेव्हा तुम्ही बघाल की तुमचं कॉन्फिडन्स किती हाय असेल. ठीक आहे, अचानकपणे प्रॉब्लेमच्या वेळेला हे वाक्य बोलून कामी नाही पडत. ठीक आहे, जसं की उदाहरण द्यायचं झालं तर जसं की एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये की तहान लागल्यावर विहीर खोदणे. ठीक आहे, हा, सो हे तसंच आहे अफर्मेशन. हा, आणि मॅम एक परफेक्ट उदाहरण आहे परीक्षेचा एक दिवस अगोदर अभ्यास करणे. हा, एक्झॅक्टली, हे पण एक खूप छान एक्झाम्पल आहे. जसं परीक्षेचा एक दिवस आधी अभ्यास करून काही फायदा नाहीये, खूप महिन्यांची तयारी गरजेची तर परीक्षा इझी जाते. तसंच हे अफर्मेशन आपण नॉर्मल लाईफ जेव्हा आपली चांगली चालू आहे ना तेव्हा आपण हे स्वतःच्या मनावर बिंबवणं गरजेचं आहे, जेणेकरून जेव्हा खरंच मुश्किल परिस्थिती येईल त्यावेळेला आपलं मन लवकर उभारी घेऊ शकतं, लवकर त्यातून बाहेर येऊ शकतं. नाहीतर काय होतं, वेळ जास्त लागतो त्यातून बाहेर यायला आपल्याला. ठीक आहे, हे येत आहे लक्षात. म्हणजे अफर्मेशन नाही केलं तर फरक काय पडेल, अफर्मेशन नाही केलं तर तुम्ही काय संकटातून बाहेर येऊ शकत नाही अशातला भाग नाहीये, येऊ शकता तुम्ही पण तुम्हाला वेळ जास्त लागू शकतो. हेच जर तुम्हाला अफर्मेशन करायची सवय असेल तर तुम्ही हे बघाल की तुम्हाला संकटातून बाहेर येण्यामध्ये इझी जात आहे पहिल्यापेक्षा. ठीक आहे, सो आता आपण काय करूयात, आता आपण हॅलो काय करूयात. मॅम. हा, बोल बेटा. मॅम, माझ्या स्क्रीनवर ना व्हाईट आलंय, सर्व काहीच दिसत नाहीये. बेटा परत एकदा जॉईन कर, कारण बाकी सगळ्यांना दिसतंय ना मुलांना. परत जॉईन कर. येस मॅम. सो आता आपण काय करणार आहोत मुलांना, आपण मी तुम्हाला काही अफर्मेशन्स मी बोलते, तुम्ही माझ्या मागे मागे बोला. ठीक आहे, ठीक आहे. सो पहिला आहे मी जसा आहे तसा स्वतःला स्वीकारतो. हे तुम्ही असं स्वतःच्या तुमच्या चेस्टवरती, छातीवरती हात ठेवून बोला. मॅम मी आता जसं आहे तसाच मी जसे आहे मी जसा आहे स्वीकार करतो. तसा स्वतःला स्वीकारते, जसे तसा आहे स्वतःला स्वीकार करते. आणि हे मी जशी आहे तशी स्वतःला स्वीकार करते. मनामध्ये बोलायचं आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आपण बोलूया, मला स्वतःचा अभिमान आहे. मला स्वतःचा अभिमान आहे. मला स्वतःचा अभिमान आहे. हे वाक्य काय बोलायचं आपण, कोण सांगेल. मला स्वतःचा अभिमान आहे हे वाक्य का बोलायचं आपण. टीचर मी सांग, जेव्हा आपण काही चांगलं काम केलं तेव्हा. अगदी बरोबर, आपण खूप सारी चांगली कामं केलेली आहेत, त्यासाठी आपण स्वतःची पाठ थोपटली पाहिजे की नाही, है ना. जी मोठी माणसं आहेत, एक मिनिटासाठी म्यूट करते तुम्हाला. जी मोठी माणसं आहेत ती लोक आपली पाठ थोपटतातच जेव्हा आपण चांगलं काम करतो, पण आपलं जे काय म्हणू शकतो आपण, आपले स्वतःबद्दलचा जो विचार आहे तो ह्यावर आधारित नाही असला पाहिजे की दुसरे लोक माझं कौतुक करतायत की नाही करतायत. म्हणजे मोठ्या माणसांनी आपलं कौतुक केलं तरच आपण हे मानतो की आपण काहीतरी चांगलं केलंय, बट त्यांच्या तारीफ करण्याच्या आधी आपण स्वतःची तारीफ करणं गरजेचं आहे की हो मी खरंच चांगलं केलं, भले ते छोटीशी प्रोग्रेस असेल.
जर तुम्हाला सायन्सच्या परीक्षेमध्ये अगोदर तुम्हाला 70 मार्क मिळत होते 100 पैकी, पण तुम्हाला ह्या वेळेला 75 मार्क किंवा 80 मार्क मिळाले, तर तुम्ही स्वतःची पाठ थोपटली पाहिजे, जरी दुसरी कोणी नाही केली तरी. ठीक आहे, कारण तुमची मेहनत तुम्हाला माहितीये, बरोबर. सो म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटली पाहिजे. दुसरं कोण, मग ना आपल्याला फरक नाही पडत की कोणी आपल्याला शाबासकी देतंय नाही देतंय, एवढा फरक नाही पडत ना आपल्याला. ठीक आहे, आणि मग आपला जो आनंद आहे तो समोरच्याच्या कौतुक करण्यावरती अवलंबून नाही राहत ना. ठीक आहे, एकदम असं एकाच दिवसात होणारी जादू नाहीये ही, हे हळूहळू होतं. खूप ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे, बरेच वर्ष लागतात ह्यामध्ये. पण ही सवय आपण केली ना तर आपल्याला, तुम्ही बघाल की तुम्हाला ना हळूहळू फरक कमी पडायला लागेल. जर तुम्हाला कोणी घालून पाडून बोललं तर तुम्ही लगेच त्याच्यातून बाहेर येऊ शकता. ठीक आहे, येतंय लक्षात तुम्हाला हे? येस मॅम. आता आपण नेक्स्ट वाक्य बोलूया. मी सकारात्मक पसरवतो. मी सकारात्मक ऊर्जा पसरवते. मी सकारात्मक ऊर्जा पसरवते. सकारात्मक ऊर्जा पसरवतो. मी सकारात्मक ऊर्जा पसरवतो. मी सकारात्मक ऊर्जा पसरवते. ओके, थांबा एक मिनिट ऐका मुलांना. मी सकारात्मक ऊर्जा पसरवतो. एक मिनिट ऐका. ऊर्जा पसरवते. याला मी सकारात्मक ऊर्जा पसरवते. एक मिनिट, सगळ्यांनी म्यूट करा. याला आपण असं पण बोलू शकतो की मी जिथे जातो किंवा मी जिथे जाते तिथे मी सकारात्मक ऊर्जा पसरवतो. मी जिथे जाईन तिथे मी सकारात्मक ऊर्जा पसरवतो. ठीक आहे, असं पण बोला तुम्ही. बोला, चला सगळ्यांनी बोला. मी जिथे जाईन तिथे सकारात्मक ऊर्जा पसरवते. मी जिथे जाईन मी तिथे सकारात्मक ऊर्जा पसरवते. मॅम मी जिथे जाते तिथे सकारात्मक ऊर्जा पसरवेन. मॅम मी सकारात्मक. एक मिनिट, मी सगळ्यांना म्यूट केलं एका मिनिटासाठी. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. हॅलो हॅलो हो, सगळे आहेत का? ओके, एक मिनिट नीट लक्ष देऊन ऐका, महत्वाचं सांगते. अफर्मेशन मध्ये एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला माहित असली पाहिजे, की अफर्मेशन नेहमी वर्तमान काळात बोलायचे असतात. म्हणजे जे अफर्मेशनचं जे वाक्य असतं ते नेहमी वर्तमान काळात बोलायचंय. तर तुम्ही ही सगळी वाक्य बघा, की मी जसा आहे तसा मी स्वतःला स्वीकारतो, मी स्वीकारेन किंवा मी स्वीकारायचो असं नाहीये. मला स्वतःचा अभिमान आहे, आत्ता वर्तमान काळात आहे. मला स्वतःचा अभिमान वाटेल असं नाहीये. किंवा मी सकारात्मक ऊर्जा पसरवतो, मी सकारात्मक ऊर्जा पसरवेन असं नाही. भविष्य काळात नाही बोलायचं आपल्याला की मी आनंदी होईन, मी सक्सेसफुल होईन असं नाही. ह्याला अफर्मेशन नाही म्हणत. अफर्मेशन म्हणजे जे आत्ता आहे. ठीक आहे, मग भलेही तुम्हाला आत्ता तसं वाटत नसेल, भलेही तुम्हाला आता स्वतःचा अभिमान नसेल वाटत, तरी पण तुम्हाला बोलायचंय की मला स्वतःचा अभिमान आहे. आणि तुम्ही बघाल हळूहळू ती जी अभिमानाची जी भावना आहे, स्वतःबद्दल चांगलं वाटण्याची जी भावना आहे ती वाढायला लागते. हे क्लिअर आहे सगळ्यांना? प्रेझेंट टेन्स मध्ये बोलायचंय नेहमी. आता नेक्स्ट आपण बोलूया, मी जसा आहे तसाच परिपूर्ण आणि पूर्ण आहे. काहीही गैर नाही.
ओके, आता हे जे वाक्य आहे मुलांनो, की चुका करण्यात काहीही गैर नाही, हे अफर्मेशन कशासाठी आहे? आपल्याला चुका करण्याची मोकाट मुभा हवी आहे म्हणून नाही. हे कशासाठी आहे तर ज्या पास्ट मध्ये भूतकाळात ज्या चुका झालेल्या आहेत, ज्याच्यासाठी आपण स्वतःला माफ नसतं केलेलं, ठीक आहे, त्यासाठी आपण हे स्वतःला सांगतोय की इट्स ओके. आपण हे स्वतःशी बोलतोय, ठीक आहे. ही सगळी वाक्य आपण कोणाला दुसऱ्या माणसाला ऐकवत नाही, हे सगळं आपण स्वतःशी बोलतोय, ठीक आहे. तर आपण हे स्वतःला का सांगतोय की चुका करण्यात काही गैर नाही, की ठीक आहे, एक माणूस म्हणून आपल्याकडून कधी कधी चुका होऊ शकतात, आपण स्वतःला माफ करावं म्हणून आपण हे वाक्य बोलायचं. टीचर, या जगात असं कोणीही नाही की ज्याच्याकडून एकही चूक झाली नाही, प्रत्येकाकडून काही चूक झालेलीच आहे. आणि टीचर या वाक्यामध्ये ना आपण अजून हे पण ऍड करू शकतो की टीचर यापुढे, आता तर माझ्याकडनं चुकी झालीये पण यापुढे मी चूक नाही करणार. येस, बरोबर आहे, व्हेरी गुड. ओके, आता आपण लास्ट वाला बोलूया. मी शांत आणि निवांत आहे. मी शांत आणि निवांत मी आहे. शांत आणि निवांत आहे. मी 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 शांत आहे. मी शांत आहे आणि निवांत आहे. मी शांत आणि निवांत आहे. मी शांत आणि हॅलो निवांत मॅम, आहे. ओके, शांत व्हा मुलांनो. शांत आणि निवांत व्हा सगळ्यांनी. शांत व्हा चला. मी शांत आणि निवांत आहे. मी शांत हॅलो, बोलू का? ऐश्वर्या मॅम, मी बोलू का? एक मिनिट. ओके, ऐश्वर्याला काहीतरी बोलायचंय, पटकन बोल बेटा. मॅम, आपण जर त्या वाक्यामध्ये असं ऍड केलं ना, तर मी याच्या पुढे चूक करणार नाही, पण करणार का नाही हे आपल्या हातात कुठं असतं. चूक पण होतोच ना प्रत्येक वेळेस. म्हणूनच आपण बोलतोय की चूक करण्यात काही गैर नाहीये, जेणेकरून जर भविष्यात चूक झाली तर आपण स्वतःवरती एवढं त्याचं हे नाही घेणार, अरे बापरे एवढी मोठी चूक झाली है ना. जे आपण स्वतःला खूप जास्त त्रास देतो, तो त्रास गरजेचा नाहीये. चूक झाल्यावर चुकीतून शिकणं गरजेचं असतं, रडणं गरजेचं नसतं. काय चुकलंय ते सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या चुकीवरून स्वतःला शिक्षा नाही करायची. मॅम, आता आपली चूक होणार आहे का नाही हे पुढे आपल्याला माहित नाही, कारण फ्युचर मधलं कोण सांगू शकत नाही ना. परफेक्ट. पण टीचर ते साधू ते असतात बघा, ते कसं सांगू शकतात? काय साधू ते नसतात का, ते बघतात बघा हातावरती, ते कसं सांगू शकतात भविष्य तो एक काळात? वेगळा विषय आहे, आपण त्याच्यावर नंतर बोलू कधीतरी, ठीक आहे. आता आपल्याकडे वेळ कमी आहे. ओके, आता आपण सगळे बॉक्स ब्रीदिंग करणार आहोत. बॉक्स ब्रीदिंग सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. चला, सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. मी पटकन, माझ्याकडे 5च मिनिट आहे, तुम्हाला मी 2 ब्रीदिंग टेक्निक शिकवतेय. एकदम सिंपल आहे. ओके, आधी नीट लक्ष देऊन ऐका मी काय सांगते, की बॉक्स ब्रीदिंग कशी करायची मी आधी तुम्हाला एक्सप्लेन करते, ठीक आहे. मी दिसते सगळ्यांना? ओके, ठीक आहे. सो बॉक्स ब्रीदिंग मध्ये काय करायचं, आधी बघा आपल्याला एक बॉक्स, असा इमॅजिनरी बॉक्स बनवायचा आहे आपल्या हाताने, ठीक आहे. आणि कसा बनवायचा आहे बॉक्स ते आधी ऐकून घ्या. आपल्याला 1 ते 4 आकडे मोजायचे दरवेळी, दर एक रेष बनवताना. 1 2 3 4, 1 2 3 4 आणि 1 2 3 4 आणि मग वरती 1 2 3 4. झाला बॉक्स कम्प्लीट झाला, बरोबर. तर हे पण हे 4 आकडे मनातल्या मनात मोजायचे, तोंडाने नाही बोलायचे, ठीक आहे. आता काय करायचंय आपल्याला, हे तर समजलं तुम्हाला बॉक्स बनवायचा आहे, मनातल्या मनात 4 4 मोजायचे, इकडे 4 इकडे 4 इकडे 4 इकडे 4, ठीक आहे. मनातल्या मनात हे 4 मोजताना पहिली रेषा बनवताना श्वास आत घ्यायचा आहे, ठीक आहे. म्हणजे फर्स्ट टाइम मी 1 2 3 4 असं जेव्हा मनातल्या मनात मोजते त्यावेळेला मला दीर्घ श्वास घ्यायचा आहे. नेक्स्ट 4 काउंट मोजताना मला श्वास रोखून धरायचा आहे, सोडायचा नाहीये, रोखून धरायचा आहे. परत 1 2 3 4 मनातल्या मनात मोजत असताना श्वास सोडायचा आहे, हळूहळू सोडायचा आहे, झटकन नाही सोडायचा आहे श्वास. आणि मग
परत एकदा जेव्हा 1 2 3 4 शेवटचं जेव्हा आपण बॉक्स कम्प्लीट करतोय तेव्हा परत श्वास रोखून धरायचा. ठीक आहे, हे समजलं सगळ्यांना कसं करायचंय? मॅम मला काहीतरी बोलायचे. थांब बेटा, आपण ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करून देऊ. समजलं मॅम. समजलं सगळ्यांना? समजलंय? हो मॅम समजलं मॅम. ओके, समजलं मॅम. सो आपण आता सगळे बॉक्स ब्रीदिंग करूया. मी तुमच्यासाठी काउंटिंग करते. ठीक आहे, तुम्ही मनातल्या मनात काउंटिंग नाही केली तरी चालेल. तुम्ही फक्त हे लक्षात ठेवायचं की पहिले मी जेव्हा 1 to 4 काउंट करेन तेव्हा तुम्हाला श्वास आत घ्यायचा आहे. नेक्स्ट जेव्हा मी 1 to 4 काउंट करेल तेव्हा तुम्हाला श्वास धरायचा आहे, रोखून धरायचा आहे. त्याच्यानंतर थर्ड टाइम मी जेव्हा 1 to 4 काउंट करेल तेव्हा तुम्हाला श्वास हळूहळू सोडायचा आहे. आणि फोर्थ टाइम चौथ्यांदा जेव्हा मी 1 to 4 काउंट करेल तेव्हा तुम्हाला पुन्हा श्वास धरायचा. ठीक आहे, आपण असे 3 राऊंड करूया. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. चला, कम ऑन. सगळे जागे व्हा. सगळे झोपलेले मुलं उठा. चला. कोण हा, लाईट नाहीये त्यामुळे उभा आहे, बाकीच्यांनी ऑन करा. चला, ओके. सो मी काउंट स्टार्ट करते. सगळ्यांनी ताट बसा, पाठीचा कणा एकदम स्ट्रेट. ओके, 1 2 3 4. श्वास आत घेतला. आता श्वास धरायचा आहे. 1 2 3 4. आता श्वास हळूहळू सोडायचा आहे. 1 2 3 4. आता परत श्वास रोखून धरायचा आहे. 1 2 3 4. आता पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4. पुन्हा धरायचं आहे. 1 2 3 4. पुन्हा श्वास आता सोडायचा आहे. 1 2 3 4. पुन्हा रोखून धरायचा आहे. 1 2 3 4. आता थर्ड राऊंड तुम्ही स्वतः मनातल्या मनात तुमच्या स्पीडने करा. ओके, डन. येस मॅम. व्हेरी गुड. आता मी तुम्हाला दुसरी एक टेक्निक सांगते. टाइम संपायला आलाय. बलून ब्रीदिंग आहे नेक्स्ट. ठीक आहे, बलून ब्रीदिंग मध्ये काय करायचं आपल्याला? जसं तुम्ही बघता की ना आपण फुगा फुकतो तेव्हा कसा टम्म होतो. तर आपल्याला काय करायचंय, श्वास घेताना ना असं इमॅजिन करायचं की जो आपलं जे पोट आहे तो फुगा आहे. ठीक आहे, तर श्वास घेताना आपण बरेचदा बघतो आपलं पोट असं वाढतं है ना. तर आपल्याला असं दीर्घ हळूहळू श्वास घ्यायचा आहे. एकदम भस्कन श्वास नाही घ्यायचा आहे, हळूहळू श्वास घ्यायचा आहे. आणि तुम्ही ऑब्झर्व करा की तुमचं जे पोट आहे ना ते मोठं होतंय श्वास घेताना फुग्यासारखं. ठीक आहे, आणि मग तुम्ही जेव्हा श्वास सोडता तेव्हा ते फुग्यातली जशी हवा निघून जाते तसं तुमच्या पोटातून पण हवा निघून जाते. ठीक आहे, हे समजलं सगळ्यांना? हो मॅम. चला एक राऊंड. हॅलो मॅम, मला प्रश्न विचारायचा आहे. हॅलो मॅम, मला एक प्रश्न विचारायचा प्लीज. हॅलो मॅम, प्लीज मला एक प्रश्न विचारायचा आहे. मॅम टाइम. हॅलो मॅम, मला प्रश्न विचारायचा आहे प्लीज.